हे आहे अडाण नदीचं पात्र, बोरी अरब राज्य महामार्ग क्रमांक 212, यवतमाळ दारव्हा. इथून दारव्हा आहे 10-12 किलोमीटर अंतरावर मित्रांनो. आणि मागील 2 ते 2.5 वर्षापासून या ब्रिजचं काम चालू आहे. आता पावसाळा 15 दिवसावर 1-2 हप्त्यावर आलेला आहे आणि ब्रिजचं काम काही अंशी तरी अधिक बाकीचं आहे. तर किती बाकी आहे चला तर बघूया. आणि खरंच या पावसाळ्यात हे ब्रिज चालू होणार का सामान्यासाठी, हे बी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत माहिती मिळेल. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. हे आहे दारव्ह्याकडून येणारा मार्ग, यवतमाळ दिशेला जाणारा. जी रोड रोलर उभा आहे ते आहे ब्रिज. तिथे 40 ते 50 फुटाचं काम अधिक बाकी आहे मित्रांनो. मशीन 1 दिवसाचं काम बाकी आहे. त्याच्यानंतर 8 दिवस पाणी द्यावं लागते त्याला मजबूतीसाठी, आणि रोडला ते मॅच करायला लागते. तर रोड रोलर जिकडे उभा आहे तिकडं तर मॅच केलेलं आहे. जे नवीन राहणार आहे, जे 40-50 फुटाचं काम बाकी आहे ते केल्यानंतर रोडला मॅच करणार आहे, 8 दिवस पाणी देणार आहे. त्याच्यानंतर सामान्य जनतेला हे ओपन होणार आहे ब्रिज. बघू शकता तुम्ही समोरच किती काम बाकी आहे. हे दारव्हाकडला मार्ग बघा, दारव्हा इथून 10-12 किलोमीटर अंतरावर आहे. आणि हे आहे यवतमाळ करून येणारा मार्ग. तर ब्रिजच्या वरचं काम झालेलं आहे. रोडला मॅच करायचं थोडंसं बाकी आहे मित्रांनो, आणि पाणी देणं बाकी आहे. 8 दिवस पाणी देते. त्याच्यानंतर हे सामान्य जनतेसाठी खुलं होणार आहे हे ब्रिज. मित्रांनो, आजची अपडेट पर्यंतच होती. पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.